अक्षरमालेत एकूण 25 अक्षरे असतात. जरी A to Z 26 अल्फाबेट्स असले तरी उदाहरणं सोडवण्यासाठी जी अक्षरमाला वापरली जाते त्यामध्ये एकूण 25 अक्षरे असतात. Z हे अक्षर त्यातून वगळलेले असते. आता इथे आपण 5-5चे ग्रुप केले तर आपल्याला ते समजण्यास सोपे पडतात आणि परीक्षेमध्ये येणारी अक्षरमालिका देखील याच स्वरूपात असते. प्रश्नात दिलेल्या सूचना समजून घेऊन वर्णमालेचा उपयोग करून आपल्याला उत्तर शोधायचे असते. आता अक्षरमाला म्हटलं की आपण पहिल्यांदा बघणार आहोत त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू. डावीकडून म्हणजे साधारणतः A कडून सुरुवात होते. डावी बाजू म्हणजेच A कडून सुरुवात आणि उजवी बाजू म्हणजे Y कडून सुरुवात. उजवी बाजू म्हणजे Y कडून सुरुवात. हे लक्षात ठेवायचं आणि यावर आधारितच आपल्याला उदाहरणं असतात. जसं की अक्षरमालेच्या डाव्या बाजूने म्हणजेच A कडून सुरुवात आणि अक्षरमालेच्या उजव्या बाजूने म्हणजेच Y कडून सुरुवात. ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. उदाहरणतः अक्षरमालेत डावीकडून 7वे अक्षर कोणते असा प्रश्न विचारलास आपण डावीकडून म्हणजेच A कडून सुरुवात करायची आहे आणि मग इथे 7व्या क्रमांकावर येणारं अक्षर आहे G. म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की अक्षरमालेत डावीकडून 7वे अक्षर G हे आहे. अजून एक उदाहरण पाहूया की अक्षरमालेत उजवीकडून 12वे अक्षर कोणते. मग उजवीकडून 12वे अक्षर म्हटल्यावर आपण Y कडून सुरुवात करायची आहे आणि इथे आपण अशीही ट्रिक वापरू शकतो की हे 5 आणि हे 5 म्हणजेच 10 झाले आणि 11 आणि 12 म्हणजेच 12वे अक्षर N आहे हे आपण लगेच ओळखू शकतो. अक्षरमाला एकूण 25 अक्षरे आणि M हे मधले अक्षर असून त्याचा क्रमांक 13वा आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अक्षरमालेतील सम अनुक्रमांक असलेली अक्षरे म्हणजेच 2 क्रमांकावर 4 क्रमांकावर 6व्या क्रमांकावर 8व्या क्रमांकावर तर ती अक्षरे आहेत B, D, F, H, J, L, N, P, R, T, V, X. विषम अनुक्रमांक असलेली अक्षरे म्हणजेच पहिले, तिसरे, 5वे, 7वे, 9वे, 11वे, 13वे, 15वे असे विषम अनुक्रमांक असलेली अक्षरे आहेत